5 वर्ष 10 वर्ष वेट केलेला आहे. कुठे ना कुठं स्वतःसाठी त्यांनी निवारा निवडलेला आहे की आपली जेव्हा ऐपत येईल त्या टायमाला आपण आपलं स्वतःचं घर बनवू, 100% बनणार. तर ह्या एनए प्लॉट्स मध्ये एका मजूर वर्गाचं, एका सामान्य माणसाचं पण घर बनवू शकतं. आता तुम्हाला आणि कंस्ट्रक्शन साठी तुम्हाला लोन भेटू शकतं. त्यामुळं जागा घेण्यासाठी आणि कंस्ट्रक्शन करण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. कासिमभाई आलेले आहेत. पुढची माहिती जी आहे ती संपूर्ण आपले कासिमभाई आपल्याला देणार आहेत. तर आपण त्यांच्या तोंडून ऐकू की त्यांचं काय मत आहे. धन्यवाद शाहीदभाऊ. मंडळी, बरेचसे कॉल येऊ राहिलेले की आमचं घर विकायचंय, आमची जागा विकायची. मंडळी, एक तर आपण स्टेट एजंट ब्रोकर नाहीये. पहिलं तर तुम्ही नोंद घ्या. हे जे पोट आहे आणि हे जे माणसं आहे आमच्या बरोबर जेवढे ऑफिस मधले, काहीतरी लागतो का नाही? फ्री मध्ये तर काय होणार नाही. आम्ही जे करतो ते फक्त जाहिरातीचे आम्हाला पैसे द्या. जे काही असणार आमचे व्हिडिओ जाहिरातीचे आम्हाला पैसे द्या. मी एवढंच बोलणार आहे. तुमचं जुनं घर विकायचंय, तुमचा शेत विकायला आलेला आहे, किंवा तुम्ही जो ॲग्रिकल्चर जो प्लॉट खरेदी केला होता तो विकायचे असेल तर आमची जाहिरात तुम्ही घेऊ शकता. जे काय असणार आहे योग्य चार्जेस तुम्हाला बोललं जाईल. जाहिरातीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमचा नंबर सुद्धा दिलेला आहे. अजून काय बोलू मी? मंडळी, तुम्हाला काय वाटतं हे जाहिरातीचे पैसे घेणं किंवा नाही घेणं? तुम्हाला असं वाटत असेल की युट्यूबने खूप पैसा कमवतो आम्ही. नाही, तसला प्रकार नाही. इथं युट्यूबने काय पैसा भेटत नाही. एक सेवाभाव म्हणून इथं आले आणि युट्यूबचा मी खूप आभारी आहे. त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं युट्यूब आहे, फेसबुक माध्यम आहे, इंस्टाग्राम आहे, खूप सोशल मीडियावर आमची जाहिराती आम्ही करत असतो. आपण काय इस्टेट एजंटचं काम करत नाही की 3% वगैरे कमिशन कोणाकडून पण वसूल करायचं नाही. आपल्याला कुठली लालच नाहीये. फक्त आम्ही जे काम करतो सोशल मीडियामध्ये त्याचा मोबदला भेटायला पाहिजे का नाही? आता या आठवड्यामध्ये बरेचसे लोकांचे, एवढे लोकांचे कॉल आले. त्यांना म्हटलं की आपल्याला व्हिडिओ जाहिरात करायला लागते, यायला जायला लागतं, नुसतं जाहिरातीचे पैसे द्या आम्हाला. लोक बोलतात तुम्ही ते विका, त्यानंतर तुम्हाला देईन. जे जाहिरातीचे पैसे बोलले, आता मग काय बोलायला पाहिजे की मला 3% कमिशन द्या, 2% कमिशन द्या? तुम्ही बोला. नाही ना, जो आहे इमानदारीने मागू राहिलेले. मंडळी, हे जे कलेक्टर एनए प्लॉट जे आहे ना त्यासाठी पण 3,000 रुपये आपण नीट ठेवलेले. योग्य दर ठेवलं का नाही? तुम्ही विचार करा. सगळं योग्य दर ठेवलेला आहे. तुम्हाला माझा आवाज येतो का नाही तेवढं मेसेज करा. येतो ना आवाज? कारण की मेसेज इथं स्टॉप झालेले, लोकांचे मेसेज मला दिसत नाही. मंडळी, आज पुण्याच्या एकदमच जवळ आपण कलेक्टर एनए प्रकारचा प्लॉट आणलेला आहे. लोकांना ऍग्रिकल्चर प्लॉट पण भेटत नाही या रेट मध्ये, पण आम्ही फक्त 5 लाखाच्या रुपयामध्ये आणि 70% शासकीय बँकेकडून लोन होणारे असे प्लॉट आणलेले. तुम्हाला 1 रुपयाचा टेन्शन नसणार. डायरेक्टली सेपरेट 7/12, सेपरेट खरेदी खत, हे सगळं होणारे असे प्रकारचे प्लॉट तुमच्यासाठी इथं घेऊन आलेले. मला असं वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला संपर्क करा. हे प्लॉट खरेदी करण्यासाठी बघा, टेन्शन घेऊ नका, या लवकर. नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली?